नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि मित्रांनो, खास करून दरवर्षी आपल्या कर्जाचं पुनर्गठन करणाऱ्या किंवा नियमितपणे पीक कर्ज परतफेड करणाऱ्या किंवा अनेक वर्षापासून कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि त्यामुळे या व्हिडिओला काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहायला मात्र अजिबात विसरू नका. तर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती समोर झाली आहे, कारण की सध्या आपल्या राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची चाहूल जी आहे तर ती लागली आहे. आणि असं असताना आपल्या शेतकऱ्याला जे खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप करण्यात येत असते, तर या पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया ठप्प झाल्याचं चित्र जे आहे तर ते पाहायला मिळत आहे. आणि खास करून सध्या अमरावती जिल्ह्यातील जी आकडेवारी आहेत त्यानुसार सुमारे 1.5 लाख शेतकऱ्यांवर तब्बल 1,550 कोटी रुपयांची पीक कर्ज थकबाकी असल्याने नवीन कर्ज मिळण्यात अडथळे जे आहेत तर ते निर्माण झालेले आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं नाही त्या शेतकऱ्यांना ना कर्जमाफी ना पीक कर्ज अशा कात्रीत शेतकरी सापडल्याची स्थिती जी आहे तर ती निर्माण झालेली आहे. आणि सध्या आता खरीप हंगामासाठी शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले असताना आर्थिक पाठबळाचा प्रश्नसुद्धा गंभीर बनला आहे, कारण की सध्या आपल्या जी योजना आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, आणि या अंतर्गत आपल्या शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड झाली असली तरी प्रत्यक्षात लाभ मिळाला नाही. आणि यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना नवीन कर्जासाठी पात्र ठरता येत नाही. आणि शेतकरी सध्या कर्ज पुनर्गठनाकडे दुर्लक्ष करत आहेत आणि त्यामुळे शेतकरी जे आहेत ते थकबाकीदार ठरत आहेत, कारण की बँकाकडून थकबाकीदार शेतकरी बांधवांसाठी कर्ज पुनर्गठनाची सुविधा उपलब्ध असली तरी कर्जाचे पुनर्गठन केल्याने शेतकरी नियमित कर्जदार होतात आणि त्यांना कर्जमाफी जी आहे तर ती मिळत नाही. आणि त्यामुळे या सुविधेकडे शेतकरी बांधवांनी दुर्लक्ष केलं आहे. आणि याचा परिणाम जे आहे तर ते तांत्रिकदृष्ट्या शेतकरी जे आहे तर ते डिफॉल्टर ठरत असून जुन्या कर्जाचा भरणा किंवा पुनर्गठन झाल्याशिवाय नवीन कर्ज शेतकरी बांधवांना मिळत नाही. आणि यामुळे शेतकऱ्यांवर जे आहे तर ते कर्जाचा डोंगर जो आहे किंवा थकबाकीचा डोंगर, व्याजाचा डोंगर वाढत चाललेला आहे. आणि जी आपली अमरावती जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँक आहे त्या जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँकेच्या आकडेवारीनुसार 30 सप्टेंबर 2025 अखेर 71,000हून अधिक शेतकऱ्यांची माहिती कर्जमाफीसाठी पोर्टलवर नोंदवण्यात आली आहे. म्हणजेच की एक छोटीशी आकडेवारी समोर आली आहे की जो काय आपला अमरावती जिल्हा आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँकेच्या जवळपास 71,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी माहिती त्यांची नोंदवण्यात आलेली आहे. आणि त्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता समोर आली आहे आकडेवारीनुसार, कारण की 30 सप्टेंबर 2025पर्यंत 71,000हून अधिक शेतकऱ्यांची जी माहिती आहे तर ती नोंदवण्यात आली आहे. आणि यामध्ये एकूण 780,80,00,000 रुपयांची थकबाकी असून त्यात जवळपास 443 कोटी 27 लाख रुपये मुद्दल तर 257 कोटी रुपये एवढ्या व्याजाचा समावेश आहे. आणि या वाढत्या व्याजामुळे आपल्या शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा जो आहे तो अधिकच वाढत चाललेला आहे. आणि गेल्या 3 वर्षामध्ये यामध्ये दुपटीने वाढ झाली असून जे कर्ज वाटप आहे तर सध्या कर्ज वाटपाचं टार्गेट निश्चित नाही. आणि दरवर्षी मार्चमध्ये जे राज्यस्तरीय बँकर्स समिती असतात तर या समितीमार्फत आणि निश्चित जिल्हास्तरीय बैठकीत खरीप कर्जाचं उद्दिष्ट आणि दर जे आहेत ते निश्चित केले जातात. परंतु यंदा या बैठका न झाल्याने कर्ज वाटप प्रक्रियेला सुरुवातच झाले नसल्याचं चित्र आहे. आणि यामुळे प्रक्रिया थंड्या बस्त्यात गेली असून कर्जमाफीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आणि कर्जमाफीची प्रक्रिया सध्या शासन स्तरावर सुरू आहे. आणि खरीप हंगामाचं टार्गेट अद्याप निश्चित व्हायचे आहे. आणि त्यामुळे जिल्हा बँकेने कर्ज वाटप सुरू केले असून गत वर्षीच्या कर्ज वसुलीचा टक्का समाधानकारक आहे अशी माहिती जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी दिली आहे. आणि सध्या एकीकडे वाढती थकबाकी आणि दुसरीकडे नव्या कर्जाचा अभाव अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकले आहेत. आणि त्यातच कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे, परंतु शेतकऱ्यांच्या ज्या आहेत ते शासन स्तरावरची प्रक्रिया सुरू आहे. आणि खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने पेरणीपूर्व तयारीकरिता परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आणि त्यामुळे शासनाने तातडीने कर्जमाफी किंवा पुनर्गठनाबाबत निर्णय घेऊन कर्ज वाटप सुरू करावे अशी मागणी सध्या शेतकरी वर्गातून होत आहे. आणि त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ ही माहिती अपडेट नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.